नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गोकाक तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर स्थिती गंभीर बनली आहे. सुमारे 220 घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पूरग्रस्त भागांना भेट देत लोळसूर पूल तसेच म्युनिसिपल हायस्कूलमधील तात्पुरत्या निवारा केंद्राची पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पूरग्रस्तांनी शालेय पुस्तकं व महत्वाच्या कागदपत्रांच्या झालेल्या नुकसानीबाबत मदतीची मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीआरएफच्या नियमानुसार पात्र नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जाईल असे आश्वासन दिले. सध्या 200 नागरिक या निवारा केंद्रामध्ये राहत असून त्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान कोयना धरणातून पाणी सोडल्यास अथणी व कागवाड तालुक्यातील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सध्या हिडकल धरणातून 36,000 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे, तर अलमट्टी धरणात 2.5 लाख क्युसेक्स पाण्याचा साठा झालाय. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी कुंभार गल्ली व मीट मार्केटचे स्थलांतर शक्य आहे का याची तपासणी करून आवश्यक उपाययोजना केली जाईल असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील नद्या व नाले ओसंडून वाहू लागले आहेत. परिणामी अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. नदी नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोणीही पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलीस, महसूल आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्यात येत आहेत. अथणी, चिकोडी, निपाणी आणि अन्य तालुक्यांमध्येही पूरस्थिती गंभीर असून पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत सूचनांनुसारच कृती करण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहरात यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी हाय मास्ट बल्ब व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती आज पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यंदा मिरवणूक वेळेत संपवली जाईल आणि डीजे साऊंड सिस्टीमचा वापर न करण्याच्या सूचना सर्व गणेश मंडळांना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. 4,000 सीसीटीव्ही कॅमेरे मिरवणूक या मार्गावर बसवले गेले असून 600 अतिरिक्त कॅमेरे संवेदनशील भागामध्ये बसवले जात आहेत. काही गणेश मंडळांनी स्वतःचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सहमती दर्शवली असून असमर्थ मंडळांसाठी पर्यायी उपाययोजना केली जात आहे. विविध जिल्ह्यातून अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात येत आहेत, असे बोरसे यांनी स्पष्ट केले. सततच्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रात्रंदिवस पाऊस झोडपून काढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना मुसळधार पाऊस सुरू असल्यानं बाजारपेठेवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून बाजारपेठ थंडावल्याचं दिसून येत आहे. शनिवार दिनांक 16 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत मघा नक्षत्राचा प्रभाव दिसून येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व नदीकाठावरील प्रदेशात गेल्या 4-5 दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पात्रात गेल्या 24 तासात सुमारे 5 फूट पाणी वाढल्यानं बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. सतत होत असलेल्या पावसाने कृष्णेच्या पातळीत मोठी वाढ झाल्यानं कुडशी पुलावरील वाहतूक बंद झाली असून मिरज सांगलीकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. कुडची पोलिसांनी बॅरिकेड्स लावून संपूर्ण वाहतूक बंद केली असून यावेळी नदीकाठावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान कृष्णा नदीला यावर्षी दुसऱ्यांदा पूर आला असून यापूर्वी जुलै महिन्याच्या 29 तारखेला पुलावर पाणी आल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
कुडची पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रीतम नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. बेळगाव शहरात वाढत्या चाकूबाजी आणि हाणामारीच्या अप्रिय घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या अँटी स्टॅबिंग पथकाने सुभाषनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एका संशयित इस्माने आपल्या जवळील पोत्यात तलवार लपवून नेत असताना त्याला अटक करण्यात आली. जुबैर अब्दुल वहाब शेख वय 36 राहणार 6वा क्रॉस आझादनगर बेळगाव असं त्याचं नाव असल्याचं समजतं. मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवन्नवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुभाषनगर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान जुबैर याच्यावर संशय व्यक्त झाल्यानं त्याची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या हातातील पोत्यामध्ये प्राणघातक धारदार तलवार आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करत तलवार जप्त केली. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात त्या इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारची माहिती मिळाल्यास तत्काळ कळवण्याचं आवाहन केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बेळगाव जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी कराड येथे पक्षाचे उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची नुकतीच भेट घेऊन सीमा भागातील मराठी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान सीमा भागातील जनतेसाठी शिवसेना लढत असून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी येथे संपर्क प्रमुखांची नेमणूक करावी तसेच मराठी जनतेला हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी संघटनात्मक बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना सीमा भागातही मजबूत करणार असल्याचे प्राध्यापक बानुगडे पाटील यांनी सांगितले. यावेळी तालुका प्रमुख सचिन गोरले, माजी महापौर अप्पासाहेब पुजारी, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजू तुडेयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सीमा प्रश्न, शिवसेनेचे कार्य आणि मराठी भाषिकांचे मुद्दे यावर सविस्तर चर्चा पार पडली. शिवसेनेचा सीमा भागातील विस्तार करण्यासाठी ठोस कार्ययोजना आखण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. अतिवृष्टीमुळे गेल्या 1-2 महिन्यात बेळगाव शहरानजीकच्या बळ्ळारी नाल्याला सध्या चौथ्यांदा पूर आला. या पुरामुळे परिसरातील जवळपास 600 ते 800 एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 4 दिवसांपासून बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाने कहर केलाय. परिणामी नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. बेळगाव शहरात नजीकचा बळ्ळारी नाला देखील याला अपवाद नाही. सदर नाल्याच्या साफसफाईची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं गेलं. नेहमीप्रमाणे सध्याच्या अतिवृष्टीमुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. स्वच्छतेअभावी यंदाच्या पावसाळी मोसमात सध्या बळ्ळारी नाल्याला चौथ्यांदा पूर आला. बळ्ळारी नाल्याचे पाणी पात्राबाहेर ओसंडून वाहत असल्यानं नाल्याच्या परिसरातील अनुगोळ, वडगाव, शहापूर, जुने बेळगाव, हलगासह बेळगाव शिवार पाण्याखाली गेली आहेत. नाल्याच्या आसपासच्या सुमारे 800 एकर शेत जमिनीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेऊन बेळगाव सांब्रा विमानतळाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून नवीन टर्मिनलच्या बांधकामासाठी तब्बल 322 कोटींहून अधिक निधीची गुंतवणूक केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. राज्यसभेत खासदार इरान्ना कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मोहोळ म्हणाले की सध्या बेळगाव विमानतळ केवळ देशांतर्गत उड्डाणांसाठी वापरला जातो. येथील धावपट्टीची लांबी 2300 बाय 45 मीटर असून ती एअरबस A320 सारख्या मोठ्या विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंगकरिता सक्षम आहे. सध्या असलेल्या टर्मिनलची क्षमता वर्षाला 8 लाख प्रवाशांची आहे. मात्र नवीन टर्मिनल पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता 35 लाख प्रवाशांपर्यंत वाढणार आहे. या विस्तारामुळे उत्तर कर्नाटकातील नागरिकांना अधिक चांगली हवाई सेवा मिळणार असून औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. बेळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून दिलेल्या गौंडवाड येथील सतीश पाटील वय वर्षे 30 या तरुणाच्या खून खटल्यात 10 जणांवरील आरोप निश्चित झाल्याने काल मंगळवारी द्वितीय जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. त्यामुळे येत्या शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी आरोपींना शिक्षा ठोठावली जाणार आहे. गौंडवाड येथे गेल्या काही वर्षांपासून देवस्थानच्या जागेवरून वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन काही जणांनी सतीश पाटील या तरुणाचा खून केला होता. या घटनेनंतर गावात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इतकंच नाही तर वाहनांची जाळपोळही झाली होती. तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते.
त्याचबरोबर काही दिवस गावात पोलीस तळ ठोकून होते. सतीश पाटील यांच्या अंत्यविधीवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या प्रकरणी काकटी पोलीस स्थानकात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे अनेक साक्षी, पुरावे तपासण्यासह युक्तिवाद करण्यात आल्याने आरोपी क्रमांक 1 ते 5 यांच्यावर भारतीय दंडविधी कलम 302 नुसार तर 6 ते 10 आरोपींवर भारतीय दंडविधी कलम 324 नुसार आरोप निश्चित झाल्याने न्यायालयाने त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे, तर उर्वरित संशयितांना यातून वगळण्यात आलं आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार असून त्या दिवशी आरोपींना शिक्षा ठोठावली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील मुगळखोड क्रॉस येथील आदर्श बार अँड रेस्टॉरंटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून 8 जणांच्या जमावाने बारमध्ये घुसून तोडफोड व हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार जमावाने बारमधील साहित्याची नासधूस केली आणि कर्मचाऱ्यांवर हात उगारून मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी संबंधित बार व्यवस्थापन आणि हल्लेखोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. बारमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता की नाही याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगावातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. येळ्ळूर रोड वडगाव येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात पाणी शिरल्यानं भक्तांमध्ये चिंता पसरली आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून गाभाऱ्यातही पाणी पोहोचलं आहे. त्यामुळे धार्मिक कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. मंदिराला पाण्याचा विळखा बसल्यानं स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली. साफसफाई आणि जलनिस्तारणाचे उपाय तातडीने करण्यात यावेत अशी मागणी स्थानिक भक्तगण आणि मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे भविष्यात अधिक नुकसान होऊ नये यासाठी महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्पर राहण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यात पूर स्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यांसह पडणाऱ्या संततधार पावसामुळे ताम्रपर्णी आणि घटप्रभा नद्या तुडुंब भरून पात्राबाहेर वाहू लागल्या आहेत. यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. ताम्रपर्णीवरील 5 बंधारे आणि घटप्रभा नदीवरील 7 बंधारे जलमय झाले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास बेळगाव वेंगुर्ले राज्यमार्ग तसेच इतर प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इनाम सावर्डे कानडी, चंदगड इब्राहिमपूर, गवसे भोगोली, कानूर पेळणी, कुर्तनवाडी कोणेवाडी, दाटे हल्लारवाडी, चंदगड हेरे या मार्गांवरील बंधाऱ्यांवरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहनही करण्यात आलंय. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील क्लब रोडवर असलेल्या जीएसटी कार्यालयाजवळ एक जुने मोठे झाड कोसळले. यामुळे वाहनांची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर शतकांहून जुनी झाडे आहेत. ही झाडे पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज कोसळलेले झाडही अशाच धोकादायक झाडांपैकी एक होते. सध्या शहर व परिसरात झाडांसोबतच विजेचे खांब आणि विद्युत तारा देखील कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे काही भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय. महापालिका आणि अन्य नागरी संस्थांकडून चालू पावसाळ्यात नाल्यांची व कचऱ्यांची योग्य स्वच्छता करण्यात न आल्यानं पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असून वाहन चालक व पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन म्हणजेच केडीईएम यांच्या वतीने 21 व 22 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या एचबीडी टेक सेलिब्रेशन या भव्य कार्यक्रमाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक फाउंड्री क्लस्टर उद्यमबाग बेळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक,
औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत जिल्ह्यातील डिजिटल व औद्योगिक क्षेत्राच्या समन्वयित विकासावर सखोल चर्चा करण्यात आली. नवीन तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि उद्योग यांना एकत्र आणण्याचं या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट असून बेळगावमध्ये नवीन गुंतवणुकीला चालना देणं आणि रोजगार संधी निर्माण करणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी रोशन यांनी कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा सादर केली आणि अधिकाधिक स्थानिक उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. या भव्य उपक्रमामुळे बेळगावचा औद्योगिक आणि डिजिटल विकास अधिक गतिमान होईल असा विश्वास बैठकीतील मान्यवरांनी व्यक्त केला. शहरातील विविध भागांमध्ये विद्युत तारांना स्पर्श करणारी झाडे संभाव्य अपघाताला निमंत्रण देत होती. विशेषतः सरकारी वाचनालय परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या थेट विद्युत तारांवर झुकल्या होत्या. हा धोका लक्षात घेऊन हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत संबंधित झाडांची छाटणी केली. ही कारवाई करून विद्युत प्रवाह सुरळीत ठेवण्यात आला असून भविष्यात होणाऱ्या अपघाताचा धोका टाळण्यात यश आलंय. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वीज खंडित होऊ नये यासाठी हेस्कॉम विभागाकडून शहरात झाडांची छाटणी मोहीम राबवली जात आहे. शहरातील इतर भागांमध्येही विद्युत तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांवर लक्ष ठेवून अशा ठिकाणीही कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी अशा धोकादायक झाडांची माहिती हेस्कॉमला द्यावी असे आवाहन केले आहे. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यंदाही शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत जांबोटी, कणकुंबी व बैलूर सीआरपी केंद्रातील 30 पेक्षा अधिक शाळांमध्ये साहित्य वितरण करण्यात आले. जांबोटी सीआरपी केंद्रातील आमगाव, आमटे, चिरेखानी, गवसे, हब्बनट्टी, कालमणी, ओलमणी, वडगाव, विजयनगर यासारख्या शाळांचा यामध्ये समावेश होता. तसेच कणकुंबी व बैलूर सीआरपी क्षेत्रातील बेटणे, चोरला, कणकुंबी, बैलूर, मोरब, देवाची हट्टी, कुसबळी आदी शाळांमध्येही हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, नेते किरण गावडे, उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, सूरज कुडुचकर यांच्यासह स्थानिक शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदाचे भाव हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे प्रतीक ठरले. समितीने यापुढेही शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. सद्भावना दिनाच्या निमित्ताने आज बुधवारी बेळगाव शहर पोलीस आयुक्त कार्यालयात प्रतिज्ञा विधी पार पडला. या कार्यक्रमात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकता आणि मानवतेचा संदेश जपण्याची शपथ घेतली. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रतिज्ञा विधीला पोलीस विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सद्भावना दिन हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जातो. या दिवशी सर्व धर्म, जाती आणि समुदायांमध्ये सामाजिक ऐक्य व शांतता राखण्याचा संकल्प केला जातो. निपाणी तालुक्यातील 8 पैकी 6 बंधारे अजूनही वाहतुकीसाठी बंद आहेत. कुन्नूर मांगूर हा मोठा बंधाराही मंगळवारी रात्री पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर होता. मात्र पावसाचं प्रमाण घटल्यानं हा बंधारा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. पावसाचा हुन्नरगी, सिद्नाळ, जत्राट, मांगूर, कुन्नूर, कोडणी, कारदगा, बारवाड, मानकापूर आदी गावांना अधिक फटका बसतो. सध्या या गावांमध्ये नद्यांचं पाणी काही प्रमाणात आलं असलं तरी अद्याप यामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाही. हुन्नरगी येथे बुधवारी सायंकाळी 45 जणांचं स्थलांतर करण्यात आलंय. संततधार पावसाने हुक्केरी तालुक्यातील 6 घरांची पडझड झाली आहे. या घटनेमुळे सदर कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुका महसूल विभागाच्या वतीने बुधवारी 20 ऑगस्ट रोजी पडझड झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामा करण्याचे काम हाती घेतले आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना लवकरच भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती तहसीलदार बलराम कट्टीमनी यांनी दिली. निपाणी, चिक्कोडी, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या जोराच्या पावसामुळे दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, कृष्णा नद्यांना पूर येऊन पुराचं पाणी अद्याप वाढतच आहे. नद्यांनी अद्याप धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी नदीकाठच्या नागरिकांत भीतीचं सावट पसरलंय.
आज सकाळपासून पावसाने थोडी ओढ धरली असली तरी अधूनमधून होत असलेला पाऊस व धरणातून सोडण्यात आलेलं पाणी यामुळे नद्यांचं पाणी वाढतच आहे. सध्या पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून अद्याप पाणी वाढण्याचे संकेत मिळू लागल्यानं नदीकाठावरील गावातील लोकांना स्थलांतर करावे लागणार म्हणून हवालदिल झालेत. पश्चिम महाराष्ट्र व नदीकाठावरील प्रदेशात गेल्या 4-5 दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासात सुमारे 5 फुटाने वाढ झाली आहे. परिणामी बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता कुडची उगार पुलावर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संततधार पावसाने कृष्णा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्यानं कुडची पुलावरील वाहतूक बंद झाली असून मिरज सांगलीकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. कुडची पोलिसांनी बॅरिकेड्स लावून संपूर्ण वाहतूक बंद केली असून नदीकाठावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. कोगनोळी आणि परिसरात गेल्या 4 दिवसांपासून दिवसरात्र संततधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय. सतत पडणाऱ्या पावसामुळे दूधगंगा नदी पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे दूधगंगा नदीचं पाणी चौथ्यांदा पात्राबाहेर पडलं आहे. नदीकाठावरील ऊस पिके पाण्याखाली गेल्यानं लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. काही शेतकऱ्यांनी नव्याने केलेल्या ऊस लावणीमध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांवर दुबार लावण करण्याचं संकट ओढवणार आहे, तर काही ठिकाणी ऊस पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यमकनमर्डी येथे मद्यपीने धुंदीमध्ये विष प्राशन केलेल्या वृद्धाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. महादेव शिवाप्पा तेरणी वय 65 राहणार यमकनमर्डी असं सदर वृद्धाचं नाव असून या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिसात झाली आहे. दड्डी तालुका हुकेरी येथील एका विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रज्ञा घनश्याम पाटील वय 17 असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. या घटनेने दड्डी पंचक्रोशीत एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.